आज आपण इथे फोडणीचं वरण करणार आहोत। तुम्ही आता बघितलंच असेल कशी चुरचुरीत अशी फोडणी बसली। अशी फोडणी बसली ना की वरण भारी लागतं। आता हे आपण मिक्स डाळींचं वरण बनवणार आहोत। मिक्स डाळींचं वरण बनवण्यासाठी इथे मी मुगाची डाळ, तुरीची डाळ आणि मसूरची डाळ घेतली। तुम्ही मुगाची डाळीचं सुद्धा अशा प्रकारे बनवू शकता किंवा तुरीची डाळ आणि मुगाची डाळ मिक्स केली तरी सुद्धा चालेल। तुम्हाला ज्या डाळीचं वरण बनवायचे त्या डाळीचं वरण तुम्ही इथे बनवू शकता, पण मी इथे मिक्स डाळींचं वरण बनवणार आहे। हे वरण खूप छान लागतं। आता ह्या डाळी आपण स्वच्छ धुवून घेऊयात। मी हे डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे आणि त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकते आणि आता डाळ शिजत असताना आपण त्यामध्ये हळद टाकायची, म्हणजे डाळीला कलर छान येतं। अर्धा कापून घेतलेला टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर, 1 कापून घेतलेली मिरची, हे व्यवस्थित हलवून घ्या आणि कुकरचं झाकण लावून आपण आता त्याच्या 3 शिट्ट्या करून घेणार आहोत। तुम्ही इथे बघू शकता आपल्या कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्यात आणि डाळ अगदी व्यवस्थित अशी शिजलेली आहे। आता डाळ थोडीशी इथे आपण हलवून घेऊया आणि त्यामध्ये गरम करून घेतलेला पाणी टाकायचे। इथे पाणी आपण गरमच वापरायचे, म्हणजे डाळीची चव बदलत नाही। तेल गरम करत ठेवले, त्यामध्येच टाकते 2 चमचे तूप। डाळीला तुपाची फोडणी मस्त लागते। आता तेल गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकून घेऊया। मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा जिरा आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या। इथे आपल्याला लसूण थोडा जास्त वापरायचे आणि 10 ते 12 कढीपत्त्याची पानं वापरताना फ्रेश कढीपत्ता इथे तुम्ही वापरा, म्हणजे त्याचा फ्लेवर मस्त येतो। आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। त्यामध्ये हळद आपण आधीसुद्धा टाकली होती, त्यामुळे इथे आपण हळद थोडी कमी टाकायची आणि अर्धा चमचा हिंग। आता त्यामध्ये आपण डाळ टाकून घेऊया। तुम्ही इथे बघा मस्त चुरचुरीत अशी फोडणी बसली, कारण आपली डाळसुद्धा इथे गरमच होती। डाळीला फोडणी द्यायच्या आधी डाळीमध्ये थोडं पाणी टाकून दुसऱ्या साईडला ती गरम करत ठेवा, म्हणजे डाळीला फोडणी व्यवस्थित अशी बसली जाते। आता त्यामध्ये अर्धा कापून घेतलेला टोमॅटो, चवीपुरतं मीठ, ओला नारळाच्या 2 चमचे किस मी यामध्ये टाकून घेणार आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर। तुम्हाला जर ही डाळ तिखट हवी असेल तर फोडणीमध्ये तुम्ही 2 मिरच्या कापून टाकल्यात तरीसुद्धा चालेल। आणि आता ही डाळ आपण 10 मिनिटं शिजवून देणार आहोत, म्हणजे सगळे फ्लेवर्स त्या डाळीमध्ये उतरतात। आपलं मिक्स डाळीचं वरण इथे तयार झालेलं आहे आणि सुगंधसुद्धा खूप छान येते। तुपाची फोडणी दिल्यामुळे ह्या डाळीला मस्त चव येते। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करा। भेटूयात आपण पुढच्या रेसिपी।